नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील तिसरा पाठ लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर ही एक विनोदी कथा आहे. या कथेमध्ये या लाखाच्या कोटीच्या गप्पामधून कशा प्रकारे शेवटी विनोद तयार होतो किंवा हास्यास्पद गोष्टी तयार होतात, तर हे या पाठामध्ये आपण बघितलेलं आहे. तर आता बघूयात या पाठाचा स्वाध्याय. चला तर मग सुरुवात करूया. यातील प्रश्न पहिला आहे, आकृत्या पूर्ण करा. त्यामध्ये गाडीतल्या प्रवाशांकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. तर पहिली आहे, काही जण प्लॅटफॉर्मवर येरजारा घालू लागले. दुसरी आहे, काही जण बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. तिसरी आहे, 2 प्रवासी बाकावर बसून गप्पा मारू लागले. 4, त्यांनी मोठ्याने हसत व बोलत केलेल्या गप्पा इतर प्रवासी ऐकू लागले. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. 1, पासपोर्ट मिळवला. 2, विजा काढला. 3, नवीन किमती घड्याळ वापरायला काढले. आणि 4, नवीन कपडे शिवले. अशी त्याची तयारी होती. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान शोधा. त्यामध्ये 1, लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. 2, म्हातारा व तरुण करोडपती होते. 3, तरुण वकिली करायला परदेशात जात होता. 4, 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. तर याचं उत्तर आहे 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. हे विधान योग्य आहे. 1, म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. 2, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. 3, म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. 4, म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. तर योग्य विधान येईल 2, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठा आधारे लिहा. याचं उत्तर, लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतके शांत बसलेले आहेत हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची गंमत ओळखायला हवी होती. बॅगेत मिशा होत्या व त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील हे ऐकून तर हे नट आहेत हे कुणाच्याही लक्षात आले असते. पण तेवढं सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही, म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ भाबडेपणाचे नाही तर बावळटपणाचे वाटते. पुढचा प्रश्न आहे, पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. उत्तर पाहूयात. पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बँक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले. आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला. आत्तापर्यंत आपण स्वाध्याय पाहिलेला आहे. आता खेळूया शब्दांशी. या शीर्षकाखाली आपल्याला काही प्रश्न दिले आहेत ते पाहूयात. त्यामध्ये खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. त्यामध्ये 1, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? तर हे वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येतं ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य असणार आहे. 2, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. तर हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य. 3, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. तर ही आज्ञा केलेली आहे, तर म्हणून ही आज्ञार्थी वाक्य आहेत. 4, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. तर उद्गारवाचक चिन्ह शेवटी दिलेलं आहे म्हणून हे उद्गारार्थी वाक्य येईल किंवा उद्गारवाचक वाक्य असे देखील म्हणता येईल. खालील तक्ता पूर्ण करा. तर यामध्ये शब्द, मूळ शब्द आणि सामान्य रूप अशा प्रकारचे कॉलम दिलेले आहेत. तर पहिला आहे भावाला. तर याचा मूळ शब्द आहे भाऊ आणि सामान्य रूप आहे भावा. 2, शाळेतून. मूळ शब्द आहे शाळा आणि सामान्य रूप आहे शाळे. 3, पुस्तकांशी. मूळ शब्द आहे पुस्तके आणि सामान्य रूप आहे पुस्तका. 4, फुलाचा.
मूळ शब्द आहे फूल आणि सामान्य रूप आहे फुला. 5. आईने. मूळ शब्द आहे आई आणि सामान्य रूप देखील आई हे. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. त्यामध्ये 1. गप्पा रंगणे. तर याचा वाक्यातील उपयोग येईल, बऱ्याच वर्षांनी भेटलेल्या मित्रासोबत छान गप्पा रंगल्या. 2. पंचायत होणे. खेळाच्या तासात अचानक गणिताचे शिक्षक शिकवू लागले आणि सर्वांची पंचायत झाली. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने देखील वाक्य तयार करू शकता. हे या ठिकाणी उदाहरणादाखल दिलेले आहेत. तुम्ही हे देखील घेऊ शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेगळे वाक्य देखील बनवू शकता. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये 1. त्यांचा खेळातील दम संपत आला. तर अधोरेखित शब्द आहे त्यांचा, तर याचं वचन बदलायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर बघूया, त्याचा खेळातील दम संपत आला. 2. कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. अधोरेखित शब्द आहे खेळाडूला, तर याचं वचन बदलून वाक्य बघूयात, कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला. 3. क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. अधोरेखित शब्द आहे सामना, तर याचं वचन बदलूया, क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. आता त्यानंतर चर्चा करूया. या शीर्षकाखाली आपल्याला काय प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूयात. राजाचे परदेशातील खर्चाचे अंदाजपत्रक या विषयावर वर्गातील मित्रमैत्रिणींशी चर्चा करा. या दोघांच्या संवादामध्ये जे काही खर्च आपल्याला माहीत झालेले आहेत त्या आधारे हे अंदाजपत्रक तयार करायचं आहे. यामध्ये लिखाणाचा कुठलाही भाग नाही, तुम्ही फक्त चर्चा करायची आहे. आता त्यानंतर शोध घेऊया. या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिलेला आहे, विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावे व त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या साहाय्याने घ्या. त्याची यादी तयार करा. तर आपण या ठिकाणी काही साहित्यिकांची नावे व पुस्तकांची नावे दिलेली आहेत. 1. द वा मिरासदार, भूताचा जन्म. 2. मुकुंद टाकसाळे, गमती गमतीत. 3. रमेश मंत्री, पळसाला पाणी पाच. आणि 4. पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली. आता त्यानंतर आपण समजून घेऊया. या शीर्षकाखाली आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये शब्द, मूळ शब्द, सामान्य रूप, विभक्ती प्रत्यय आणि विभक्तीचे नाव, तर हे आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. आपण विभक्त्या पाहिलेल्या आहेत, सलाते, सलाना ते, प्रथमा, द्वितीया, सप्तमीपर्यंत. तर पाहूयात. मुंबईला हा शब्द आहे, मूळ शब्द आहे मुंबई, सामान्य रूप मुंबई, विभक्ती कोणती लागलेली आहे ला, तर ही काय आहे द्वितीया एकवचन विभक्ती आहे. त्यानंतर आहे सोन्याचे, मूळ शब्द आहे सोने, सामान्य रूप आहे सोन्या, विभक्ती कोणती आहे चे, तर ही विभक्ती कोणती आहे षष्टी एकवचन. तिसरा शब्द आहे भारतात, मूळ शब्द भारत, सामान्य रूप भारता, विभक्ती प्रत्यय लागलेला आहे त आणि विभक्ती कोणती येईल मग तैया सप्तमी एकवचन. आता शेवटचा शब्द आहे गाडीने, मूळ शब्द आहे गाडी, सामान्य रूप गाडी, विभक्ती प्रत्यय लागलेला आहे ने, नेईशी नेहीशी कोणती विभक्ती आहे तृतीया एकवचन. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या विभक्ती, त्यांचे शब्द, मूळ शब्द, सामान्य रूप, विभक्तीचे नाव, ह्या सर्वाचा तक्ता या ठिकाणी भरायचा आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सुरुवातीपासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन हे यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.